नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास वतन नगर येथील हिंदमाता भुयारी मार्गाजवळ आरोपी दर्शन सुदाम काशीत वय वर्ष 23 राहणार हनुमान मंदिराजवळ इंदोरी तालुका मावळ याला तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने एक लोखंडी पिस्तूल व एक जिवंत काडतूस बेकायदा बिगर परवाना जवळ बाळगल्याने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे डीबी पथकाने आरोपी दर्शन यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात 50,500 रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई प्रकाश तात्याराम जाधव यांच्या फिर्यादीवरून दिनांक 25 जून ते 8 जुलै रोजीच्या आदेशाचा भंग केला म्हणून विनापरवाना अग्निशस्त्र बाळगले या कारणास्तव गुन्हा रजिस्टर नंबर 335/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोसावी पुढील तपास करीत आहेत. तळेगाव दाभाडे परिसरात वारंवार अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी होणाऱ्या कारवाया पाहता तळेगावचा बिहार झालाय का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.